हे मस्त भुजलेले बोलू शकता तुम्ही, भुजलेले मटणाचे पीसेस. ही साईज बघ केवढी आई ग ग ग ग ग ग ग. ये बापरे केवढा मोठा आहे. गळ निघालायचा. गळ निघाला. अरे गेला. ये तू पण ये ना, तुला सर्दी आहे. जस्ट मोठी लावा, मोठी लाव. पेट लावलं तर चपात्या पण ओल्या झाल्या. आता मासा याला खाईल कसं, चाटून खायला अरे परफेक्ट. ओके सोडला. नाही आहे ना लागलाय. नाही दुसरा आहे काहीतरी वाटतं. कासा होतं ना सर. हा मासा आहे. मासा ते बुडबुड्या. अरे किती पहिल्याच गोळीला पहिल्याच कॅशला भेटलाय. पहिल्याच गोळीला होळी झाली रे आपली. इथं खाली जाळ आहे सर. आता वरचं लांबून घे. अरे साईज चांगली रे, वाटत नाही एवढी. लिप ग्रिपर घेऊन द्यावा म्हणलं तुमच्याकडे. प्रॉब्लेम काही नाही आहे. पहिल्याच गोळीला मिळाला आज. अद्वैत भेटला बघा आपल्याला. शाळेतून आलाय. कोणत्या क्लासमध्ये अद्वैत तू? 5th मध्ये. आणि शाळा नाही आता जायचं. अरे तू शाळेत चाललाय. मग ते सोडून इकडे कुठे आला तू? अच्छा 12 वाजता आहे ना. कोणते व्हिडिओ बघतो आपले? सगळे फिशिंगचे. अच्छा त्यासाठी काय घेतलं सांग. चटणी ती आहे ना. हा कुठली? टॅमरिन डेट स्पेशल घेतली त्यांनी तुमची. अरे आवडते तुला? फिश खातो? थोडं खातो. अच्छा फिशिंग केली की नाही? फिशिंग फिश कधी पकडली? रॉड घेतले ते. रॉड घेतलेत का? अच्छा जमा शाळेत उशीर होत असेल. एक फोटो घेता मला. एक बघ कोण आहे आजू तुम्हाला. नाही सगळे बघतो आम्ही तुमची व्हिडिओ. एक मिनिट. नमस्ते. माझा मुलगा तुमचे एवढे व्हिडिओज बघत असतो सारखा. हा खूप वेळ आहे तुमच्यासाठी. खूप वेळ आहे. थँक्यू. लास्ट येते गुरव आहे ना. गुरव. भावाला ओळखतो. योगेशला ओळखतोस ना? योगेश खेडेकर. फोन कर. पण आता मी जस्ट आलो होतो भेटायला. बघितलं तुम्ही मासा पकडलाय. तेवढ्यात मी याला घेऊन आलो. बोललो वेळ आहे शाळेला तर याला भेटू. व्हिडिओ बघतो तुमचे. अरे वा. एक नंबर. आता एक लास्ट सकाळी व्हिडिओ बघत होतो तुमचा. तो फिश नाही का रोटेट करतो आता जस्ट तोच बघत होता. बाकी हुकिंग कर म्हणून
अरे आयडिया होतं की मला तू असं काहीतरी कर यांच्यासारखं. नाही बघा ट्राय करून बघा तुम्ही, आवडेल तुम्हाला पण. हा हो हो चला बाय. बाय बाय. मग बरं थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. आज आपण परत सुजयकडे आलोय. इकडे आपण फिशिंग करायला आलोय, पण फिशिंगचं म्हणजे फक्त निमित्त होतं. लोणावळ्याला जुलेखाताई आहे, त्यांच्या घरी आपल्याला जायचं आहे. त्यांनी आपल्याला बोलवलं होतं, आमंत्रण दिलं होतं. आणि तसंच तिकडे आपण काही आदिवासी बांधव आहेत आपले, त्यांच्या इकडे सुद्धा आपण जाणार आहोत. आणि तिकडे आपण काहीतरी खेकडे वगैरे त्यांनी असं प्लॅनिंग केलं आहे, तिकडे जाणार आहोत. आणि त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी भेटवस्तू न्यायची आहे, त्यामुळे आज आपण इकडे फिशिंग करतोय. कोणचा आला तर हिला पण हल्ली थांबा आता ओढू द्या परत. ओढलेलं का खरं? हा आहे मासा आहे, मासा आहे. मच्छी है भैया, मच्छी है. नाही हे बघा याला ओढतय, घेऊन चाललंय. याला ओढतोय का? हा पार इकडे घेऊन आलंय. अरे लागला लागलाय. अरे यार सुटला काय? नाही. हा आहे लागलाय. अरे वा, हे रीलचा ड्रॅगच कळत नाही. अच्छा यालाच हलवत होता हा. अरे लागलाय. मोठा आहे मोठा आहे डायरेक्ट ती उगाच काढली, राहू द्या ना ती. नाही. अरे तिच्या वरती नाही का? घालून घालून घ्या इकडे इकडे. या साईडला गेला तर तुम्हाला पायऱ्यात काय नाही, पायऱ्यात तिथं डायरेक्ट. हा पायऱ्यात पाहिजे. हे सुजल जरा लवकर इकडे ये बाई. कट्ट्यावर इकडे ये ना, इकडं याच्या कट्ट्यावरती. सरांना परत एकदा मोठा मासा लागलाय. इकडून तिकडं नेली ती पाहते. केवढं मोठा आहे, बापरे. अरे बाबा बाबा, भयानक साईज आहे रे. ओ हो मिरकल. अरे बापरे केवढी मोठी आहे. आई शपथ. मिरगल आहे वाटतं ना? मिरगले अरे बापरे केवढा आहे. आई शपथ. मिरगल मिरगल. हो 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 हो. रे बापरे बापरे. येतो ना, थांब ना. तो इकडे जर आलो ना मी, तर ती इकडे घासून तुटायचा चान्सेस आहे. खेळू दे ना जरा त्याला, येऊ दे, उलट होऊ दे. अरे बाप रे बाप. आई शेवटचा जोर लावतोय. त्याला वरतीच ठेवायचा प्रयत्न करू, म्हणजे त्याला श्वास घेता येणार नाही, दमेल तो, ऑक्सिजन मिळणार नाही. आजा 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 मैं हूँ प्यार तेरा. कसं येऊ आता. हा ना. नाही नाही, थांब 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 थांब, मला करू दे, काय प्रॉब्लेम नाही. येऊ कसं. हा हा हा. ही साईज बघ केवढी. आई ग ग ग ग ग ग ग. ये बापरे केवढा मोठा आहे. ड्रॅग ढिल्ला केला. गळ गळ निघाला याचा.
अरे 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 गळ निघाला, अरे गेला. कुकिंगचा व्हिडिओ बनवलाय जुलेखाताईंनी, तर आपल्याला टेस्ट करायला बोलवलंय त्यांनी. मी आहे सुजा गुराव व्लॉग्स, तुम्ही ओळखतच असाल. इकडचं वातावरण खूप जबरदस्त झालं आहे. एकविरा देवीचं मंदिर आहे वरती आणि ढग बघा काय मस्त आलं, काय मस्त वातावरण आहे, सुपर. ओ हो, हे काय इकडे तर बघा नदी वाहते यांच्या इकडे. इथे चढणीचे मासे आणते का? हा नाही मग उतरणीचे मग धामणीचे कोणते पण नाही. हा इकडनं ओढा वाहून आलाय, हा सरळ डोंगरातून आलाय ना. हे सगळं एकविरा देवीचं पाणी आहे. वा, आता घरात पोहोचायचं कसं पण? एवढं पाणी असतं हाँ देखिए दोस्तों, इस आधुनिक समय में भी आपको यहाँ ऐसे घर मिलेंगे जहाँ पहुँचना आज भी मुमकिन नहीं है. एवढं हा ओढा, हा कुठे जातो ओढा? नदी आहे का पुढे? हा मग इकडे चढत असतील मासे चढत असतील, तू बघत नसशील. त्या तिकडे घर आहे. तेव्हा आपण गाडी नेतो आठवते. मागच्या वेळेस आलो होतो ना आपण, इकडनं गाडी नेली होती तिकडे. आता पॉसिबलच नाही गाडी नेणं. हां किरवा आहे ना? नाही हां किरवा आहे. किरवा नाही, मोठा आहे मोठा पण नाही. भयानक पाऊस होता. म्हणजे खोपोलीहून जेव्हा आपण आलो ना तर खंडाळा घाटमध्ये खूप डेंजर पाऊस होता. इकडे थोडंसं थांबलाय. फायनली आपण पोहोचलोय डोंगर दऱ्यातून, नाल्या ओढ्यातून. तर जुलेखाताईंकडे आपण आलोय. मस्त जेवण बनवलंय आणि ह्या जेवणाची सगळी डिटेल आहे ना त्यांच्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्यांच्या चॅनलचं नाव तुम्हाला इकडे दिसत असेल आणि लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. प्लीज त्यांचं चॅनल एकदा चेक करा आणि जर त्यांचे व्हिडिओज तुम्हाला आवडले तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही, तुमचे तुमचे सबस्क्रायबर आहेत ना, त्यांनी मला सबस्क्राईब केले. मी त्यांना थँक्यू, धन्यवाद म्हणते मला सपोर्ट केल्याबद्दल. बाहेर निघाले ते सगळे. हे बघा सर, हं? हे बघा इथं तर बघा, हे बघा समोर. मोठे आहे ना रे हे? मोठे आहेत, लहान आहेत हे? आपल्या एवढे काही कामाचे नाहीत, लहान. इकडे ना डोंगरामध्ये आदिवासी वस्ती आहे आणि तिकडे आपण आदिवासी बांधवांसोबत रात्रीला खेकडे पकडायला जाणार आहे. आणि जमलं तर पावसाचा जोर खूप आहे आणि तिकडे कॅम्पिंगला जागा मिळते का नाही हे माहिती नाही मला, तरी आपण टेंट घेऊन जाणार आहे. जर पॉसिबल असेल तर तिकडे कॅम्पिंग सुद्धा आपण करणार आहे. मोठंच आहे ना आपलं. जास्त पूर्ण पाणी इथपर्यंत असतं. कुठपर्यंत? हे पूर्ण हे पोल आहे का, हा. कधी कधी पडेल पण जातं, इतकं पाणी असतं. हे मग तुम्हाला यायचं जायचं झालं तर मग यायचं जायचं बोल, पूर्ण पाणी शांत होऊन द्यायचं आणि मग थांबायचं असं. मोठाच आहे ना हा? काळा पडलाय आपण. हा असा रस्ता आहे, थोडंसं लांब आहे. बरंच वॉकिंग करत आपल्याला जायचं आहे जंगलामधनं. चंद्र खूप मस्त दिसतोय. आलोय जवळ, समोरच आहेत घर. ते तिथं थोडी लाईट वगैरे दिसते. मस्त ओढे वाहत आहेत. आलोय जवळ त्यांच्या वस्तीमध्ये. बरं आहेत ना? मी माहिती ओळखली. बोला, चला. आम्ही आलोय जेवायला इकडे. मग काय काय ते काय जेवण काय कमी करीन का? मग आलो ना. तू सांग की तुम्ही मला. कसं बंगलं बांधून आम्हाला विसरले. आणि तर आता ते हानीनच जरूर म्हणणार नाही. आता पाहुणं कोण आहे संघची? नाही, मग गेले टाइम झाला. ताजच आहे. पट म्हणता तुम्ही? नाही कटला म्हणतो आम्ही त्याला. याला कटला बोलतात का? हा याला कटला बोलता? हा. नाही, त्यांना काम नसेल तर मग जायला त्यांच्यासोबत. काम असेल त्यांना नाही काम. आता काय काम? पहिलेची लोक पहिली सर्वे मध्ये आमची लोक अशी पेनारीच होती ना, खाणारी पेनारी. काम नाही केलं का मारायची बिरायची असं आमची वगैरे. आजी सासू सासरा त्यांना लय मारायची ना. औंधाला गेली का औंध्याला म्हणजे ते भात लावून. भात लावायला, भात लावायला घ्यायचं ते माणसं. जेव्हा ती 7-8 वाजता सुट्टी रात्रीचे द्यायचे आणि 200 रुपयात 300 रुपयात हजेरी द्यायची. पैसे पण कमी द्यायचे. पैसे पण कमी हाजेरी पण द्यायचे. कमी.
मग आता आमच्या इथं कोण दारा पुढे पण उभं राहत नाही, आम्हाला हटकत पण नाही. आम्ही बोला एकदा बोललो ना नाही तर नाही, तुम्हाला करायचं असं करा ना, तर नका करू. आमच्यासाठी नाही करत, स्वतःसाठी कसं काय करत. झालं एवढे बदल? आता ही नवीन आता झालं सगळी ना, पेणारी नाही ना, आता पेणारी चांगली नाही ना आता जास्ती. पहिली पेणारी लय लय प्यायची ना, ती लगेच मारून ती लगेच जाते. भाऊ तुम्ही चटई आम्ही घ्या आता भेट नाही कुणाला, चांगले ना. मी तर कुणालाच भेट नाही, आणि गाववाल्याला एकाला पण भेट नाही, पोलिसांना सुद्धा घाबरत नाही मी, पाटलाला सुद्धा. गरीब लोक मग काय करायची पहिले अशी झोपडं होती अशी कुडा मिळायची. जर खायला नसलं तर पहिलेच पैसे अंगावून आणायची मागून त्यांच्या. नाही आता तुम्हाला तुमच्या अधिकारांबद्दल माहिती पडली ना, तुमचे अधिकार काय आहेत, जायचं नाही तेच, मग जायचं. ते पहिले काय करायचे पैसे खायचे ना पहिले मागून हा. कामावर असे भात लावायला, मग नाही गेले का तो मारायची बिरायची ते लोक. रेल्वे मंत्री आहेत, रेल्वे अरे बापरे. काय बोलते रेल्वे मंत्र्याची बायको आहे ती. म्हणजे त्यांचा नवरा रेल्वेत कामाला होता. हो कामाला होता, खडी उपसाय मग मंत्री झाला का पण? अरे बाई किती मोठा आहे, पोच व किती, आम्ही रेल्वे मंत्री म्हणतो यांना. मग हे यांना हा असे वरती राहिले म्हणून कुत्रे पण काय करू शकत नाही, बाहेरचे आलेले. चल चल पुढे पडका चल. खेकडे पकडायला जाऊया. अनफॉर्च्युनेटली इकडे कॅम्पिंगला जागा नाही आहे, तर आपलं ॲटलिस्ट ते काम तो होईल खेकडे पकडायचं. आणि आपल्यासोबत खेकडे पकडायला समीर आहे. कृष्णा, हा कृष्णा ना याच्यासारखा दिसतो, तो मोनूचा भाऊ संदीप नाही का? हा हा सेम. हां हां हां, तर कृष्णा आणि संदीप आहे ना? समीर 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 हां. आणि अरे तू पण आहे, तू दिसलाच नाही. तुझं नाव काय? विशाल. विशाल. विशाल आहे, समीर आहे, कृष्णा आहे. ते हे 3 मित्र आहेत, यांच्यासोबत आपण खेकडे पकडायला जाणार आहे. तर चला मोठला मोठला पिचा धरूला. हे चप्पल नाही घातल्या तू, तुम्ही तिघांनी चप्पल नाही घातल्या. चिकोल आहे चप्पल नाही घालायला लागते खेकड्यांना. कसं दिसणार आहे गोप्रोमध्ये रात्रीचं. हे इथं लाईट हां, दंडावणी छोटा खेकडा. ते गेले ते लोक पुढे गेले. चला, लहान नाही, लहान आहे हा, एवढं लहान नको आहे आपल्याला. या तोडेला का? इकडे नाही सापडणार. इकडे नाही सापडणार. नाही पुढं सापडते. पुढं सापडतील. बॅटरी दाखवते. तर मला तोंड आलंय हो. चेकर्ड किल बॅक. खेकडे शोधताय का तुम्ही? मासे पकडताय? मिळाले का नाही? कोणते पकडले? काम करते. याला खायचं का? अरे हा, काढून टाक. मुऱ्या नाही आहेत रे, दंडावणे आहेत मोठ्या, मळे आहेत आणि दंडावणे. अरे अरे अच्छा सॉरी, मी खाली घेतो. व्हिडिओ नका काढू हा. नाही दाखवू नका, ही बॅटरी लई मोठी हो. दाखवू नका म्हणजे तुम्ही काय घरून? अरे अरे यार, पडला का? हां छोटा वाला. नाही नको दाखवू ना दाबा, राहू दे, मी बघितलं असतं अच्छा याच्यात. पडला मोठा. हां हां हां, दंडावणे आहेत ते टाकून पडतील त्या. जे तुम्ही एवढ्या मेहनतीने पकडले आहेत. एक पडला काय? तुम्ही घरी येऊन न सांगता आले वाटतं आहे ना, नाही, म्हणून व्हिडिओ नको काढू म्हणतोय. घरी नका. नाही काढणार नाही. तिला दे, तिला दे. घरी नका म्हणतोय तो. हा, दाखवू नका. काय मस्त लाईफ आहे बघा. असं फिरा मस्त, तुम्हाला जिकडे वाटेल तिकडे जा, खेकडे पकडा, खा प्या आणि हा लाईफ. बापरे, कोणी पकडली? आता इथं समोर भेटली त्याला. या तुम्हाला, हा या तुम्हाला. हा, मी त्यासाठीच घेतली, तुला थोडी घेणार होतो मी. नाही रे, घे धर. नाही, नाही, घ्या. अरे घे रे, अरे घे रे, अरे घे ना. जाऊ दे जाऊ दे राहू दे, जाऊ दे. अरे माझं पिशवीत जातो.
तिचं ना बॉक्स बॉडी जी असते ना याच्यावरनं तू ओळखू शकते. याची बॉडी जरा जाड असते. ही आहे ना ही जाड असते. किरवेची थोडी बारीक असते पातळ. नांगा कवटी वेगळी पण असते. काळ्या खेकड्या डिझाईन पण छान आहे. हा, नाही हे ना लहान मोठं आहे ना. इथं पाहिजे घेऊन दे बटर आहे. भट्टुरा त्यांच्यावर गटरीचा काळा कलर चढलाय. गटरीचा गटर इथं असंच नाही रे मातीचा आहे ना. मातीचा एवढा काळा नाही पडत. अनफॉर्च्युनेटली इतकं फिरतोय. एक चिंबोरी मिळाली ती पण आपण त्या लहान पोरांकडनं ढापली होती. त्यांनीच दिली होती. त्यानंतर एक चिंबोरी मिळाली नाही आहे. काल तर आपला प्लॅन फेल झाला कॅम्पिंगचा आणि खेकडे पकडायचा. त्यामुळे परत आपण सुजलकडे आलो आहे. काल मस्त साईजचे मासे मिळाले होते. आज परत एकदा ट्राय करूया. येस येस सरांना अजून एक लागला मस्त साईजचा मासा आहे. शिरवाड आता गेला असतं बघा मायक्रो. जाऊ नका दे. इकडे या सर. द्या इकडे रॉड सर. द्या ना इकडे, मी पकडतो इकडे रॉड. मोबाईल इकडे काढा सगळा. हे परत तसं तुम्ही बरोबर नाही अडकलेले. तर तुमची इथे येऊ का खाली? डायरेक्ट ये नाही थांब मी इकडे
मी येतो इथं. पहिले घ्या ना त्याला वर घ्या ना डायरेक्ट घ्या ना. गळ लागा ना. तर त्याला पहिले इकडे घ्या. वर घ्या पहिले वर घ्या. वर कसं घेऊ रे किती जड आहे बाळा तो. हो 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 एक नंबर. काढू का आता? किलोपर्यंत आहे. वाईड अँगल मध्ये पाच 150. तुझे मस्त त्यांना काय म्हणतो त्याला चष्मा थोडी एवढा इम्पॉर्टंट होता. हां कडकनाथ कोंबडा आहे. आज कडकनाथ कोंबड्याची आपण रेसिपी बनवणार आहे. आगळी वेगळी रेसिपी बनवणार आहे. ओळखू शकताय कडकनाथ बघायचे डोळे तुर्रा सगळंच काळं आहे आणि मस्त चमकदार आहे. पाय पण काळेच आहेत ना. पाय पण काळेच आहे. वरचे जे फीचर्स आहेत ते एकदम कडकनाथ सारखेच म्हणजे कडकनाथ म्हणूनच आणलं आहे आपण. पण आपल्याला कट केल्यावर आपल्याला कळेल की ओरिजिनल कडकनाथ आहे का काहीतरी क्रॉस ब्रीड आहे. गरम पाणी केलं आहे. हे गरम पाणीमध्ये आता ना आपण हा कोंबडा बुडवून घेऊया. कोणाला जर कडकनाथ कोंबडे हवे असतील तर त्यांचा फोन नंबर इथे आहे. आज आपण जरा वेगळी कुकिंग करणार आहे. जर असे वेगळी कुकिंग करणार आहे. आता सगळं सांगत नाही. थोडी जशी प्रोसेस पुढे पुढे जाईल ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. याच्यामध्ये अख्खा एक लिंबू पिळला आपण. हळद घेणार आहे. पेपर पावडर आणि मीठ थोडंसं व्यवस्थित लावून घ्यायला. हळद मीठ पेपर पावडर. पाऊस पण पडायला लागला आहे म्हणजे पडतोच आहे चांगला सुरू झाला आहे. हे ना असे सगळे पीसेस ठेवूया. आणखीन एक आलं बघा कडकनाथ. 4 आणले होते आपण कडकनाथ कोंबडे. मला वाटतं कोंबडी आहे रे. थोडंसं नाही याला मस्तपैकी चारकोलवर भाजून घेऊ म्हणजे याची चव मस्त येईल. ए तुला पण शिजायचं आहे का? हां ती तुझ्याच भावाचं काळीच घेऊन गेली ती. घेऊन पण का डायरेक्ट भाजल्यामुळे काय होईल की ते जे थोडेफार पंख असतील ते सुद्धा जळून जातील. युजली आपण गावरान कोंबडा जेव्हा कुक करतो तेव्हा त्याला उकळून घेतो. त्याचं मीठ जरा हे असतं कडक असतं त्यामुळे. कडकनाथचं पण तसंच असतं सेम गावरानच असतं तो पण आपण आज त्याला उकळून शिजवणार नाही आहे. तर आज आपण त्याला ना रोस्ट करून शिजवणार आहे म्हणजे रोस्ट करून त्याचं मीठ जे ते कुक करणार आहे. त्यामुळे काय होईल की याला ना एक मस्त असा बार्बेक्यू फ्लेवर येईल याला कालवणाला. शेगडीवर लवकर होत नाही आहे. जास्त वेळ लागणार आहे रोस्ट करायला. त्यामुळे आता आपलं बार्बेक्यूची काय म्हणतं बार्बेक्यूच म्हणतं मला वाटतं. हां हे बार्बेक्यूचा जो डब्बा आहे तो घेतला आहे. ओके अब हो जाएगा जल्दी. झालेत काढून घेतलेत. असे थोडेसे पीसेस करून घेऊया. थोडे मोठे मोठेच ठेवूया पीसेस कालवणामध्ये. लाईट गेली आहे. हाताने जसं जमेल ना तसे तोडून घेतलेत पीसेस आपण. हे असे तोडून घेतलेत पीसेस. तर लाईट कधी येते काय माहिती. आपण आहे ना हे पाय पण घेतलेत आणि हे ऑलमोस्ट झालेच आहेत. थोडेसे आता कालवणामध्ये शिजतील ना तर थोडंसं मॉइश्चर येऊन जाईल यांच्यामध्ये. चुलीमध्ये थोडासा कोळसा टाकून ही लाकडे पेटवलीत. चूल पण पेटली इझिली. मित्रांनो नेहमी आपण नॉनव्हेजसाठी माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला वापरतो कारण की हे मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात. यात कोणत्याच प्रकारचा कलर नसतो केमिकल नसतं. हे मसाले चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनवर बनवले जातात. त्यामुळे यांची जी चव आहे ना इतकी भन्नाट लागते आणि नॉनव्हेज आणि माऊली मसाल्याचं कॉम्बिनेशन जे असतं ना ते परफेक्ट कॉम्बिनेशन असतं. त्यामुळेच आपण हे मसाले वापरतो.
तुम्हाला जर हे मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि त्यांची वेबसाईटसुद्धा आहे आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि वेबसाईट मिळून जाईल. तिकडून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकताय. तेल घेऊया. पातेलं ऑलरेडी खूप तापलं आहे. हो, हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. पाऊस आला जोरात. आलं लसूण पेस्ट. हो, पावसाचे थेंब इथपर्यंत पडतात. माऊली काळा मसाला 2 चमचे घ्यायचे आहेत आपल्याला हे, कारण की 1 किलोपेक्षा थोडंसं कमी आहे मटण. पूर्ण 1 किलो असेल तर आपण 2.5 चमचा घेतो. वा, एकच नंबर. आजपर्यंत पाऊस आलाय. माऊली गरम मसाला 1 चमच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे. कालवण बनवताना तेल थोडंसं कमी घाला, कारण की माऊली मसाल्यामध्ये तेल असतंच. 1 नंबर. काय सुगंध येतोय. 1 नंबर झालंय. मस्त परतलं वाटण. हे मस्त भुजलेले बोलू शकता तुम्ही. भुजलेले मटणाचे पीसेस. कडकनाथचं असल्यामुळे हे जरा जास्तच काळं दिसतंय. तुम्ही भुजलेले माशांचं कालवण बघितलंच असेल. मासे असे भुजून घेतात जेणेकरून ते थोडे जास्त दिवस टिकतील गवतावर. पण इकडे आपण गवतावर नाही, कोळशावर भुजलंय. ओके. कालवण तुम्हाला किती घट्ट हवं आहे त्या हिशोबाने पाणी घाला. मला जरा घट्टच आवडतं कालवण. मिक्स करून घेऊया. पाणी कमी पडलंय, जरा पाणी घालूया याच्यामध्ये अजून, कारण याच्यामध्ये आपण बाजरीचं पीठ पण घालणार आहे. हा किडा बघा कोणचा आलाय. याला पण काजळ्यासारखं चमकते मागे. आता मी लाईट काढतो इथनं. हा, कसं चमकतंय ना. लाईट पाडली ना त्याच्यावर, लाईट पाडून मग काढलं ना तर जास्त चमकतं. ते लाईट कॅप्चर करतं मला असं वाटतं ते, बरं का. आता बघा, आहे ना, डिम झाले ते. उकळायला लागलं मस्त कालवण, कारण की वाव बघ ना कशी निघते. वा, हो यस. बाजरीचं पीठ आहे, जसं आपण नेहमी घालतच असतो. याच्यामुळे ना चव खूप मस्त येते याला. वा, मटण पण मस्त थोडं सॉफ्ट झालंय. भाजलेलं बाजरीचं पीठ आहे, बहुतेक विसरलो मी सांगायला. आणखीन 5 मिनिटं उकळून देऊया, शिजून देऊया. हाव, मीठ घालूया. एक नंबर. अरे ये झालंय कालवण. कोथिंबीर घालूया आणि थोड्या वेळ बंद करून ठेवूया. हो, एक नंबर. लेग पीस घेऊया. हो, उस करून चुरून. मसाला बघा जास्तच घट झालाय, तुम्ही जरा पातळ करू शकता. एक नंबर. कडकनाथ मुर्ग मसाला अफलातून टेस्ट येते. आपण नुसतं चिकन जरी रोस्ट केलं असेल ना तरी त्या कालवणाला, त्या मसाल्याला तो रोस्टेड जो कोळशाचा जो सुगंध असतो, जी टेस्ट असते ती येते. खूप जबरदस्त लागतं मित्रांनो. मटण खाऊन बघूया, चिकन खाऊन बघूया. चिकन बघूया कसं शिजलंय. नुसतं चिकन खाऊया आधी. हा मला वाटतं विंग्सचा पार्ट आहे. आपण आधी रोस्ट केलं होतं, यातलं मॉइश्चर तर गेलं होतं, पण उकळल्यामुळे याच्यामध्ये थोडं आणखीन मॉइश्चर आलं आहे आणि हे असं इझिली तुटतं. हे कडकनाथ असल्यामुळे कसं काळं पण आहे आतमध्ये. मसाला आणि ती भाजलेली जी टेस्ट आहे ना, कोळशावर भाजलेली टेस्ट सुपर्ब लागते, सुपर्ब. मसाल्यातला हा लेग पीस. काय जबरदस्त टेस्ट लागते. बापरे, करून बघा मित्रांनो, मस्ट ट्राय. शिजलं तर आहे पण यात मॉइश्चर कमी झाल्यामुळे, म्हणजे रोस्ट केल्यामुळे, तर जे आपल्याला असं चावतो ना आपण, चावायला थोडा वेळ लागतो, पण काय मस्त ते चावल्यावर काय टेस्ट येते ना, अशी सगळी
तोंडामध्ये एकदम मस्त अशी टेस्ट येते. मसाला आणि रोस्टेड जी टेस्ट असते, कोळशाची जी टेस्ट असते ती अशी मस्त तोंडामध्ये असे तुम्हाला जाणवेल. खूप भारी वाटतं आहे आणि चावताना पण खूप मस्त वाटतं आहे. आपण भुजलेले मासे जे बनवले होते ना, त्या आयडियापासून ही आयडिया मला मिळाली आहे आणि ही आयडिया काम करते. खूप जबरदस्त टेस्ट लागते. खूप दिवस झाले चुरून भाकर खाल्ली नाही आहे. याला ॲक्च्युली पातळ कालवणाची गरज असते. हो, घट्ट मटण पण मस्त शिजलंय, जसं इझिली तुटतंय. मस्त असा कुस्करून घास बनवला आहे. तुम्ही पण तुमच्या हिशोबाने ना अशा काहीतरी इनोव्हेटिव्ह रेसिपीज बनवायचा प्रयत्न करा. बनवून बघा, फेल पण होऊ शकताय, सक्सेस पण मिळेल तुम्हाला. पण ट्राय करून बघा, खूप मजा येते असं काहीतरी आगळं वेगळं ट्राय करायला. पीस ठेवलं याच्यामध्ये, कांदा आणि असं मस्त. ॲक्च्युली दाबून भूक लागली मला, त्यामुळे मी मोठे मोठे घास खातोय. तर असा होता मित्रांनो आजचा हा व्हिडिओ. आपण भन्नाट फिशिंग केली, आगळीवेगळी कुकिंगसुद्धा केली आणि होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स अ लॉट. यांचेच बरं आम्ही आता यांचे नाही चौघांच्या आले, चौघांच्या. त्यांना आवरायला लगेच मागून माणसं पळत पळत. अरे 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 थांब ओढू नको कॅमेरामॅनला अडकवलं आम्ही. बंद आहे, चालू आहे ना. हा आम्ही ना रेनकोट भिजल म्हणून ते प्लास्टिक खाली ठेवलं आहे. हां, याच्या खाली आम्ही रेनकोट ठेवला आहे.